बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या पावसासंदर्भात। कारण गेले काही दिवस मुसळधार पाऊस राज्यात होतोय आणि धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। भोरमधील निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेलं भाटघर धरण 100% भरलंय। तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे ओझरखेड धरण 100% भरलंय आणि वाहू लागलंय। धरणाच्या सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांचा अर्थातच प्रशासनाने या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या या पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं धरण तुडुंब भरलंय। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या सामोडे या गावामध्ये पांझरा नदीवरील नवीन पुलाचं बांधकाम सुरू असताना कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाला आणि काही सेकंदातच या पाण्यासोबत काम वाहून गेलंय। त्यामुळे पुलाचा अर्धा भाग वाहून गेलेला होता। तर रत्नागिरीतल्या धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 72 धरणांपैकी तब्बल 38 धरणं 100% भरली आहेत। जिल्ह्यातील सगळ्याच धरणांमध्ये मिळून एकूण 78% पाणीसाठा जमा झालाय। तर उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदी पात्रात तब्बल 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तर तिकडे वीर धरणातल्या विसर्ग हा पहाटेपासून 63,000वरून 33,000वरती आणण्यात आलेला आहे। मात्र भाटघर धरण पूर्णपणे भरलेलं आहे। ही 6 दृश्य आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणची। तर पुणे, सोलापूर आणि नगर या 3 जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणानं 100% क्षमता गाठली आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती पावसानं जोर धरलाय आणि धरण साखळीतनं 1 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी हे उजनीमध्ये येत आहे। त्यामुळे उजनी धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये 16 दरवाजांमधनं 81,600 क्युसेक असा भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे भीमा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहू लागलेलं आहे। हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार पाण्याचा प्रवाह, एकूण 16 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहे। पश्चिम घाट माथ्यावरती होत असलेला जोरदार पाऊस आणि त्यामुळेच सध्या आपण बघतोय 1 लाख क्युसेक पाणी जे आहे त्याचं विसर्ग जो आहे तो केला जातोय उजनी धरणातनं। आणि बातमी सांगलीत नाही, सांगलीची कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवरती पोहोचली आहे। गेल्या 24 तासात पाण्याच्या पातळीत 8 ते 10 फुटांची वाढ झाली आहे। त्यासोबतच नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। आसपासच्या शेतांमध्येही पाणी शिरलंय। त्यामुळे काही अंशी शेतीचंही नुकसान झालंय आणि गेल्या 24 तासात 8 ते 10 फुटांची ही पातळी वाढलेली सध्या पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। पण सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पातळीवर सध्या पाण्याची पातळी ही झपाट्यानं वाढ होत आहे। आपण सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ आहोत आणि आयर्विन पुलाची पातळी सध्या 25 फुटा इतकी आहे। कालपासून जवळपास 8 फुटाने पाण्याची पातळी वाढलेली आहे। कृष्णेच्या आणि वारणेच्या पाण्या पातळीत वाढ होत असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। असंच जर पाण्याची पातळी वाढत लागली तर धोक्याची पातळी ही 45 आहे आणि इशारा पातळी ही 40 आहे। आणि सध्या सांगली जिल्ह्यातील बहे असेल, अनेक बंधारे सांगली जिल्हा असेल, सांगलीतील असेल आणि म्हैसाळ बंधारा असेल, हे बंधारे हे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे आणि सध्या प्रशासनाकडून सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।